तर जय भीम मंडळी, मी साहिल तुमच्या परिचय स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आत्ता आहे छत्रपती शिवाजी पार्क मुंबई दादर येथे आहे. आज आहे 6 डिसेंबर. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यानिमित्त मी इथं आलो आहे दर्शनासाठी. आणि तुम्हाला दाखवतो की लाखोच्या संख्येने जे अनुयायी आले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी. तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटत असतील. आता आपण चाललो आहोत आतमध्ये जे ग्राउंडमध्ये आणि तुम्हाला मी सगळं काही तिथलं एक्सप्लोअर करणार आहे, सगळं काही थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मला जेवढी माहिती देता येईल तेवढी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करीन. तुम्हाला ग्राउंडमध्ये बघायला भेटत असेल की लाखोच्या संख्येने, लाखो करोडोच्या संख्येने आज इथे अनुयायी आले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी. छोट्या छोट्या गावामधून इथून लोक आले आहेत आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण बघायला भेटेलच पुढे जाऊन. आता आपण आतमध्ये चाललो आहोत, पूर्ण ग्राउंड फिरणार आहोत. ग्राउंडमध्ये जेवढे अनुयायी आले ते सगळं आपण आणि त्या कशा प्रकारे ज्या मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत सुविधा दिल्या आहेत, गव्हर्नमेंटच्या मार्फत सुविधा दिल्या गेल्या आहेत आणि प्लस जे सर्व जे स्टॉल वगैरे लागले आहेत लोकांसाठी काय काय सुविधा दिल्या आहेत ते मी तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आज लाखोच्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लोक इकडे उपस्थित झाले आहेत. तुम्हाला बघायला भेटत असतील की खूप सारे लोक देशाच्या कानाकोपऱ्यातून टोकातून आले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला. आणि हा जो समाज बघून आहे ना, खूप मनाला जी शांती भेटते ना, खूप आनंद होतो की हा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचे लोक इथे उपस्थित झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी. खूप मस्त वाटतं हे बघून सर्व. या साईडला तुम्हाला बघायला भेटत असेल की लाखो अनुयायी रात्री 10 वाजल्यापासून, 5 तारखेच्या रात्री 10 वाजल्यापासून इकडे उपस्थित आहेत. आणि ह्या ग्राउंडवरती झोपणं, उठणं, खाणं, पाणी सगळं ह्याच ग्राउंडवरती सगळ्यांचं चालू आहे. मी तिकडे बाहेर तुम्हाला रोडवरती जाऊन दाखवणार आहे की केवढी रांग मोठी लागली आहे दर्शनासाठी. जागोजागी मुंबई महानगरपालिकेचे कचऱ्याचे डबे वगैरे ठेवण्यात आले आहेत की जेणेकरून सगळ्या सुविधा व्यवस्थित व्हाव्या. या साईडला मुंबई महानगरपालिकेची स्वच्छतेची गाडी उपस्थित आहे. म्हणजे नियोजन मुंबई महानगरपालिकेने खूप चांगल्या प्रकारे केलं आहे. या साईडला तुम्हाला बंदीचे बघायला भेटत असतील. त्या साईडला संपूर्ण बंदीचे आहेत. तर आपण जाणार आहोत त्या साईडला पुढे, कारण की आपण जेवढे लवकर होईल तेवढे आपण पूर्ण ग्राउंड कव्हर करणार आहोत. जिथे जे काय काय चाललं आहे, कसं कसं नियोजन केलं आहे ते तुम्हाला मी सर्व दाखवतो. आता आपण दुसऱ्या गेटकडे आलो आहोत. दुसऱ्या गेटवरचं तुम्हाला मी समोर दाखवतो त्या साईडला कसं आहे सर्व काही. आणि आपण आतमध्ये आपल्याला फिरायचं आहे. जवळजवळ खूप मोठं ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडमध्ये फिरताना सगळं काही तुम्हाला मी दाखवणार कुठं कुठं कोणत्या कोणत्या सुविधा केल्या आहेत, कोणत्या कोणत्या संस्थांमार्फत, कोणत्या कोणत्या खाली खाली बसून जाऊ आणि इकडे रांग लागू. एक मिनिट. ह्या साईडला मला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मोफत भोजनालय सेवा चालू केली होती. ह्या साईडला तुम्हाला मी सर्व काही दाखवतो. तुम्ही जागोजागी बघाल ना, मुंबई महानगरपालिकेने खूप मस्त नियोजन केलं आहे कचऱ्यापासून. कारण की ह्या ग्राउंडवरती स्वच्छता राखण्यासाठी सर्व गोष्टींमध्ये चांगलं नियोजन मुंबई महानगरपालिकेचं आहे. त्यामुळे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि त्या साईडला तुम्हाला दाखवतो की रात्री जे लांबून लोक आले आहेत, अनुयायी आले आहेत, त्यांच्यासाठी जी खाण्यासाठी जी व्यवस्था केली होती, आरामासाठी जी व्यवस्था केली तिकडे आपण तुम्हाला घेऊन जाणार आहोत आणि तिकडचं काही सर्व काही दाखवणार आहोत. या साईडला तुम्हाला बघायला भेटत असेल त्या साईडला तुम्हाला बघायला भेटत असेल लोक एवढे लांबून छोट्या गावात उपस्थित झाले आहेत आणि इथे रात्रभर इथे आराम करत होते. आणि आता जेवण वगैरे करून झालं आहे. लोक काही दर्शनासाठी गेले आहेत, तर काही लोक इकडे उपस्थित झाले आहेत. तुम्हाला मी दाखवतो इथून. आता आपण बरोबर आहोत शिवाजी पार्कमध्ये आणि माझ्यासोबत असला रोनित आहे. अमित आणि सिद्धांत पुढे गेला आहे. तर आम्ही तुम्हाला पूर्ण जे शिवाजी पार्क आहे ते पूर्ण संपूर्ण शिवाजी पार्क फिरणार आहोत.
आणि सगळं तुम्हाला जिथे जिथे नियोजन कसं केलं आहे, सगळं आयोजन कसं केलं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला सगळ्या सुविधा मी दाखवणार आहे इकडचे कसं काय आहे. जी अनुयायी आले आहेत त्यांच्यासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत, महानगरपालिकेपासून कोणत्या सुविधा आहेत, मुंबई पोलिसांकडून कोणकोणत्या सुविधा उपस्थित केल्या आहेत, सगळं काही तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ असेल की शौचालय, पुरुषांसाठी शौचालय आहेत, महिलांसाठी शौचालय आहेत, हे सगळं मुंबई महानगरपालिकेने केलं आहे. पाण्याचे टँकर इकडे उपस्थित आहेत, कचरा उचलण्यासाठी कचऱ्याच्या गाड्या उपस्थित आहेत, मेडिकल सुविधा उपलब्ध केली आहे. म्हणजे खूप चांगल्या आणि खूप मुंबई महानगरपालिकेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की खूप साऱ्या सुविधा ह्या शिवाजी पार्कवरती त्यांनी उपस्थित करून दिल्या आहेत. तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. ह्या साईडला शौचालयाच्या सुविधा आहेत आणि तुम्हाला मी जातो मेन तिकडे स्टेज बनवला तिकडे घेऊन जातो आणि सगळं तिकडे दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि ह्या साईडला तुम्हाला बघायला भेटत असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे हा स्टेज बनवण्यात आला आहे. ते कार्यक्रम विविध प्रकारचे कार्यक्रम आजपासून चालू आहेत आणि ह्या साईडला सर्व लोक बसून त्या कार्यक्रमात आनंद घेत आहेत. पवार साहेबांच्या मानवंदना देण्यासाठी वाहण्यासाठी आपण सर्वजण आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार यांच्या माध्यमातून आज कार्यक्रम केला जातो आणि या कार्यक्रमासाठी समूह सगळा उपस्थित झाला आहे. आता मी शिवाजी पार्क आणि आपल्या आनंदादा शिंदे इथे उपस्थित आहेत. स्टेजवरून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. इकडे आनंद शिंदे साहेब इथे उपस्थित आहेत. महागायक माझे उस्ताद आनंदजी शिंदे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित होत आहे. आज आम्ही दर्शनासाठी संपूर्ण माझी टीम, माझे मित्रमंडळ आहे तिथे उपस्थित होती. माझ्यासोबत सिद्धांत भाऊ आला होता, आपला रोनित भाऊ होता, दिगंबर भाऊ होता, अमित भाऊ आहे आणि आपल्यासोबत होता बंटन भाऊ. माझ्या मित्राचं नाव काय? प्रफुल्ल. असे आम्ही 5-6 जण इकडे आज दर्शनासाठी आलो होतो. आज आता आम्ही आहोत बरोबर शिवाजी पार्क मैदानामध्ये दादर इथे आहोत. या साईडला तुम्हाला बघायला मिळेल की वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक सिग्नेचरसाठी एक बोर्ड लावला गेला आहे. त्याच्यावरती लिहिलं गेलं आहे हमारे बाबासाहेब हे संविधान से चलेगा ना की मनुस्मृती से नाही. कारण की हा पूर्ण देश आहे डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानाने चालतो. त्यामुळे याच्यावरती एक सिग्नेचर करून तुम्ही मनुस्मृती विरोधात तुम्ही सिग्नेचर करून त्याचा निषेध करू शकता. यासाठी मला कळलं की लाखोच्या संख्येने सिग्नेचर झालेले आहेत. आणि ह्या साईडला आमची संपूर्ण जी टीम आहे ती संपूर्ण ह्या बोर्डवरती आपली सिग्नेचर करणार आहे आणि मनुस्मृतीच्या विरोधात सिग्नेचर करणार आहे. तर तुम्हाला ह्या साईडला बघायला भेटायचं की वंचित मार्फत एक स्टॉल लावून गेला आहे आणि तुम्हाला मी त्या साईडला दाखवलं की एक सिग्नेचर आपण RSS विरोध आणि मनुस्मृतीच्या विरोधात एक सिग्नेचर आपण करतोय विरोध दर्शवण्यासाठी. तर आपल्यासोबत आहेत आनंदराज घाडगे साहेब आहेत. तर ते आपल्या थोडीफार आजच्या कार्यक्रमाची माहिती देणार आहेत. सर्वांना जय हिंद. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय हा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवरती येत असतो. तर त्या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडी गेल्या 7-8 वर्षापासून काम पाहते. चांगल्या प्रकारे नियोजन झालं पाहिजे
यासाठी वंचित बहुजन आघाडीचे हजारो कार्यकर्ते इथे काम करत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण एक स्वाक्षरी म्हणून ठेवलेली आहे की या देशामध्ये जी लढाई असणार आहे ती मनुवादी विरुद्ध आंबेडकरवादी असणार आहे आणि ही लढाई आपल्याला लढायची आहे. त्यासाठी आम्ही एक बॅनर लावलेला आहे, स्वाक्षरी म्हणून चालू केली आहे. जे लोक संविधानाच्या बाजूने आहेत ते सही करतायत. पोलिसांकडून प्रशासनाकडून आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला, तो विरोध स्वीकारून आपली स्वाक्षरी म्हणून चालू आहे. आज आपण बघतोय की चांगल्या प्रकारे जे नियोजन झालेलं आहे ते नियोजन वंचित बहुजन आघाडीच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे झालेलं आहे. पोलिसांनी असं सांगितलं होतं की त्याच्यावरती RSS आहे, वनस्पती आहे, तर ते तुम्ही बॅनर हटवा आणि इथे वाद होईल असं काही करू नका. आमच्या पोलिसांना फक्त दोनच प्रश्न होते की तुम्ही मनस्मृतीला मानता की संविधानाला मानता ते तुम्ही स्पष्ट करा. ते प्रश्न विचारताच पोलिसांनी तिथून पळ काढला. आमचं स्पष्ट सांगणं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी RSS फक्त 2 वर्षाचं होतं, त्याच वेळेस मनस्मृती काढलेली आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गावर आंबेडकर चालणार, संविधानाला मानणारे आहेत आणि आम्ही देशामध्ये संविधान आहे. मनस्मृतीला आम्ही कधीच टाकलेलं आहे, पण ही मनुवादी जी कृती आहे ती अजूनही त्यांच्यामधून मनस्मृती जायला तयार नाही. त्यामुळे मनस्मृतीची वारंवार आम्ही होळी करत राहू आणि मनस्मृतीच्या विरोधामध्ये आम्ही संविधानाच्या बाजूने राहू. आपण 26 नोव्हेंबरला पण एकदा आपण ह्या दादाच्या शिवाजी पार्क ग्राउंडवरती आहे, त्या 26 नोव्हेंबरला एक कार्यक्रम झाला होता. त्या टायमाला तुझ्या आंबेडकरांनी खूप चांगल्या प्रकारे भाषण केलं होतं आणि संविधानाबद्दल माहिती दिली होती. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या टायमाला भाषण केलं होतं, त्याच्याबद्दल मनुस्मृती आणि भारतीय संविधानाबद्दल खूप सारी चांगली माहिती होती. आज आम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली, त्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो. साईडला तुम्हाला मी दाखवतो, इकडे आमचे रोहित गायकवाड आहेत, त्यांचे मित्रमंडळी इकडे आले आहेत. आज अभिवादन करणारे डॉक्टर आंबेडकरांना इथे उपस्थित झाले आहेत. ह्या साईडला अमित आहे आणि ह्या साईडला अमितचा मित्र आहे. तुम्हाला मी ह्या साईडला सगळं काही दाखवणार आहे. आता आपण जाणार आहोत समोर आणि तिकडे गेल्यावर तुम्हाला सगळं काही दाखवेन मी. ह्या साईडला तुम्हाला बघायला भेटेल असेल की भारतीय संविधानाचं पुस्तक इथे 110 रुपयामध्ये वाटप केलं जात आहे. पुस्तकाची किंमत आहे 400-500 रुपये, पण इथे आज महापरिनिर्वाणानिमित्त हे पुस्तक 110 रुपयाला इथं वाटप केलं जातं. ह्या साईडला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपल्यासोबत आहे अमित गायकवाड. आपल्याला घेऊन चालत पुढं 110 रुपयामध्ये भारतीय संविधानाचं पुस्तक वाटप केलं जात आहे. तुम्हाला मी दाखवते डॉक्टर आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पार्टी पुणे यांच्या मार्फत पुस्तक स्टॉल लावलं आहे आणि 110 रुपयामध्ये भारतीय संविधानाचं पुस्तक वाटप केलं जात आहे. तिकडे जालन्यावरून आपले बाबा इकडे आले आहेत. भाऊ तुम्ही कुठून आलाय? जालन्यावरून आलात. जालन्यामध्ये कोणतं गाव? रामनगर मध्ये. कधी आला तुम्ही इकडे? परवा आलात. तर जालन्यावरूनही खूप लोक इकडे उपस्थित झाले आहेत कार्यक्रमासाठी. आज डॉक्टर आंबेडकरांना वंदन करण्यासाठी जालन्यावरून इकडे लोक उपस्थित झाले आहेत. त्या साईडने आलो, त्या साईडला तुम्हाला पाहायला भेटेल की शरदचंद्रजी साहेब यांच्या माध्यमातून इकडे कार्यक्रम केला जात होतो आणि ह्या साईडला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदासजी आठवले साहेब यांच्या माध्यमातून इकडे कार्यक्रम केला जातो आणि डॉक्टर आंबेडकरांना वंदन करण्यासाठी खूप लांबून लोक इकडे आले आहेत. तुम्हाला सर्व काही दाखवायच्या माध्यमातून सतर्क राहा. काही संशयास्पद पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क. आपण आता शिवाजी पार्कच्या बाहेर आलो आहोत आणि तुम्हाला बघायला भेटत असेल की डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी गायकाच्या मार्फत अभिवादन केलं जातं आहे. आणि तुम्हाला बघायला भेटत असेल तर गायक आहेत, त्यांना थोडा दिसत वगैरे नाही आहे, डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, तरी ते डॉक्टर आंबेडकरांना आपल्या गाण्यातून आपल्या मनातून एक अभिवादन करतात. खूप बरं वाटलं असं बघून. खूप ठिकाणी गेलात ना तुम्हाला बघायला खूप सारे गायक इथे आले आहेत आणि त्यांच्या गाण्याच्या मार्फत डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करतायत.
आत्ता आपण आलो आहोत चैत्यभूमीच्या दिशेने आणि तुम्हाला एवढी गर्दी का बघायला भेटेल तर ही गर्दी आहे सुजातदादा आंबेडकर यांचं आगमन होतं आणि त्यांच्या आगमनासाठी ही गर्दी आहे. त्यांना बघण्यासाठी हा समाज इथं एकत्र झाला आहे आणि त्यांना बघण्यासाठी इथे खास सगळे लोक आले आहेत. तुम्हाला बघायला भेटेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून की सुजातदादा आंबेडकर यांचं आगमन झालं आहे. ते दर्शनासाठी चालले आहेत आणि त्यांना बघण्यासाठी आज लोक इथे उपस्थित झाले आहेत आणि तुम्हाला बघायला भेटत असेल की खूप खूप गर्दी झाली आहे. आणि सुजातदादा आंबेडकरांबद्दल बोलावं ना तेवढं खूप कमी आहे, कारण एक खणकर नेता आणि एक युवा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत असतो आणि खरंच त्यांना आम्ही एक आदर्श म्हणून मानतो सुजातदादा आंबेडकरांना. त्यांच्यावर जी लोक प्रेम करतात तिथे तुम्हाला बघायला भेटत असेल की किती लोक त्यांच्यासाठी आज इथं उपस्थित झाले आहेत. त्यांच्यावर खूप लोक प्रेम करतात आणि एक युवा नेता म्हणून मी त्यांच्याकडे बघतो. खूप म्हणजे खूप मला अभिमान वाटतो सुजातदादा आंबेडकरांचा. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला जेवढं दाखवता येईल, मला जेवढं सांगता येईल तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काही माझ्याकडून थोडी चुका झाल्या असतील बोलण्यामध्ये वगैरे काय तर माफी असावी, पण मी जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जेवढी माहिती मला सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता आपण करणार आपल्या व्हिडिओचा एंड.